मीडियामध्ये आपले स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 26च्या वतीनं आपण उभे आहात उमेदवार म्हणून। तर आपण पक्षाच्या वतीनं जे आपल्यावर शिंदे साहेबांनी जो विश्वास ठेवला आहे आणि आपल्याला जी संधी दिली आहे त्या संधीचा आपण कोणत्या मार्गाने आणि कसा फायदा घेताल आणि आपला अजेंडा आणि मतदारांना आपण काय आव्हान करू इच्छिता? नाव सांगा आपलं। नमस्कार, मी सौ वंदना दयानंद जेधे, प्रभाग क्रमांक 26 क ची उमेदवार आहे। आमचे जेधे कुटुंबाबद्दल बोलायचं झालं तर आमच्या कुटुंबाला ऐतिहासिक प्लस राजकीय हे भरपूर आहे पार्श्वभूमी। जेधे कुटुंब गेले 70-80 वर्ष शैक्षणिक क्षेत्रात काम करत आहे। बहुजन सुखाय बहुजन हिताय हे आमच्या जेधे कुटुंबाचं ब्रीद वाक्य आहे। आज आमच्या आप्पासाहेब जेध्यांनी, बाबूराव उर्फ आप्पासाहेब जेध्यांनी शिवाजी मराठा संस्थेची स्थापना केली होती। ज्योतिबा फुले आणि ज्योतिबा फुलेंच्या कार्याची प्रेरणा घेऊन आज त्याचा पुण्यामध्ये वटवृक्ष झालेला आहे। अगदी म्हणजे जिजामाता मुलींची शाळा असेल, जिजामाता मुलींची शाळा, परत शिवाजी मराठा आप्पासाहेब जेधे कॉलेज आहे, SSPM संस्था आहे, शाहू कॉलेज आहे, शिंदे हायस्कूल आहे। अगदी पहिलीपासून म्हणजे तुमचं संघ इंजिनिअरिंग असेल, आर्किटेक्चर असेल, परत उच्च शिक्षण सगळं आपल्या संस्थेमध्ये अवेलेबल आहे। आणि माझा अजेंडा हाच आहे की मी आता हाऊस टू हाऊस करताना बघितलं की खूप म्हणजे लोकांची घरे खूप छोटी आहेत, मुलांना अभ्यास करायला जागा नाहीये। तर माझं पहिलं काम तेच असेल की अभ्यासिका तयार करणे। त्यामध्ये मला ह्याची संख्या वाढवणे आणि तो कचरा व्यवस्थित उचलला जातो की नाही हे जातीने बघणे। त्यानंतर ड्रेनेजचे पण खूप मला दिसलं, लाईट त्रुटी आहेत वार्डामध्ये। म्हणजे रोडला लाईट आहेत पण आत गल्ली बोळामध्ये लाईट नाहीये। तर त्या लाईटची व्यवस्था करणे, ड्रेनेजची व्यवस्था करणे हे मी जातीने बघेन। धन्यवाद। काय आपलं आव्हान काय आहे? मी मतदारांना हेच सांगेल की 15 तारखेला मोठ्या संख्येने बाहेर पडा आणि आपल्या मतदानाचा हक्क बजावा आणि योग्य उमेदवार निवडून द्या की जो 5 वर्ष तुमच्या प्रभागामध्ये काम करेल। मी आज मतदारांना हे सांगते की हा चेहरा आज जो तुम्ही बघताय हा पुढचे 5 वर्ष दिसेल काम करताना। त्यामुळे योग्य उमेदवार निवडा। माझ्या सुनबाई सौ वंदना दयानंद जेधे या प्रभाग क्रमांक 26 क गट यातून उमेदवार म्हणून उभ्या राहिलेल्या आहेत। त्या सुशिक्षित आहेत, त्यांची काम करण्याची जिद्द आहे आणि त्या तळमळीने काम करणारे आहेत। तसेच आमच्या जेधे घराण्यांनी सामान्यासाठी भरपूर कार्य केलेलं आहे। तरी आपण सर्वांनी त्यांना बहुमताने निवडून द्यावे अशी विनंती।